शरद पवारांचा आणखीन एक नातू राजकारणामध्ये येण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र पवार राजकारणामध्ये पदार्पण करण्याच्या चर्चा सुरू झाल्यात। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर युगेंद्र पवार शरद पवारांसोबत दिसून आलेले आहेत। शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कुस्ती स्पर्धेचं युगेंद्र पवार हे आयोजक होते। बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश, वृषाली, युगेंद्र पवार यांनी आज बारामतीमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि युगेंद्र पवार हे बारामती कुस्ती संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून ते शरद पवारांसोबत आपल्याला पाहायला मिळतात। ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन गट झाले, त्यावेळी सुद्धा सातत्याने युगेंद्र पवार हे शरद पवारांसोबत आपल्याला पाहायला मिळाले होते। मधल्या काळात सिल्वर ओक वरती ते भेटायला सुद्धा गेले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, अर्थात युगेंद्र पवार सुद्धा आता राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सध्या रंगताना आपल्याला पाहायला मिळतात आणि युगेंद्र पवार हे नेमके आपली राजकारणाची सुरुवात कुठून करणार या संदर्भात अजूनपर्यंत स्पष्टता आलेली नाहीये। मात्र आज या पद्धतीने कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। सातत्याने शरद पवारांसोबत असल्याचं पाहिल्यानंतर युगेंद्र पवारांचे राजकारणामध्ये एंट्री होणार आणि त्यांच्याकडे शरद पवार गटाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सुद्धा चर्चिली जाते। मात्र येणाऱ्या काळामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये युगेंद्र पवारांवरती मोठी जबाबदारी येणार असंही बोललं जाते। त्यामुळे युगेंद्र पवार आणि एकूणच शरद पवारांचा अजून एक नातू अर्थात रोहित पवार तर राजकारणात आहेतच आणि पुन्हा एकदा श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव अर्थात युगेंद्र पवार राजकारणात त्यांची एंट्री होणार अशा पद्धतीने चर्चा रंगायला सुरुवात झाली। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।